या झाडावरून त्या झाडावर जाणाऱ्या माकडांनी तो आकाशात उडणारा गरुड धरायचा नसतो. लायकीत राहून पाय पसरायचे असतात. एका ताटात खाल्लेल्यांसोबत गेम करायचा नसतो. वा सचिन कुमावत, वाह काय बोललात तुम्ही, खरंच बरं वाटलं. आणि आजचा बिग बॉसचा एपिसोड 31वा एपिसोड आहे. खरंच मनाला बरं वाटलं. ह्या 30-31 एपिसोड मध्ये मला आजचा एपिसोड आवडला. तुम्हाला पण आवडला असेल. पण आज खरंच काहीतरी घरात झाले पाहण्यासारखं, जे मनापासून भारी वाटलंय. आजच्या एपिसोडमध्ये खूप काही घडले, भांडणं झाले, तंटे झाले, मॅटर झाले, पण खरंच पाहायला मजा आली. खरं सांगा, आली ना मजा? मला पण आज मजा आली. एवढ्या दिवसात मला कधीच मजा नव्हती आली, पण आज खरंच मजा आली. आणि याचं कारण एवढंच आहे की राखी सावंत तिनं जे केलं, काही गोष्टी चुकीच्या आहेत, काही गोष्टी बरोबर आहेत, बोलू आपण त्याच्यावरती. बट तिच्यामुळे आज घरात मजा आली. सुरुवातीला जर विशालकडून कॅप्टन्सी केली, खरंच पाहून बरं वाटलं. कारण तो खूप शहाणा बनत होता कॅप्टन्सीसाठी. त्याचा बर्थडे वीक आहे वगैरे, तर त्याच्यामुळे त्याला कॅप्टन्सी पाहिजे. हे सगळे नाटकं, हे सगळे थोतांड नको. पण त्याची कॅप्टन्सी गेली, बरं वाटलं. राखीने फेअर निर्णय दिला, खूप मस्त. त्याच्यानंतर अनुश्री जी पलटली, ती सगळ्यांकडे नीट बोलते, कारण तिला माहिती आहे तिला आता कॅप्टन्सी पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांसोबत बोलावं लागेल. त्याच्यामुळे ती विशालच्या अपोजिट जाते, ती रुचिताच्या अपोजिट जाते, सगळ्यांच्या अपोजिट जाते टोळीच्या, की बाकीच्यांसोबत जास्त जण आहे त्यांच्या प्लस पॉईंट्स मध्ये राहावं आणि तिला कॅप्टन बनावं. एवढं सगळं असून सुद्धा ती सगळ्यांना जाऊन सांगते की रोशनला कॅप्टन नाही बनायचं. त्याच्यानंतर रुचिता आणि राकेश सावंतची जी भांडणं झाली, कॅरेक्टरलेस, खालची पातळी, वरची पातळी, काय काय झाले त्यांच्यामध्ये, पण पाहायला मजा आली. भांडणं झाली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तिनं ते गॅसच्या जाळ्याला लपवल्या होत्या. लपवल्याला राखी बोलली की आता तुला मी टक्कल करूनच सोडते. तिनं काय टक्कल नाही केला. माझी इच्छा होती की तिनं नाही टक्कल करावं, बट टक्कल करायला एखादी मुलगी चांगली नाही वाटत. बट फनी वे मध्ये चांगलं चाललं होतं, मस्ती चालली होती. तिची जिरली चांगली आज. रुचिताची जिरली, राखीने जिरवली 2 दिवसातच. ती राखीमुळे ती आतापर्यंत 4 वेळा रडली असेल ना तिला कोपऱ्यात जाऊन. रडली, बरं वाटलं, मस्त वाटतंय. असंच राखीने उद्योग केला पाहिजे. पण तो जे रोशनला बोलला हमाल, ते थोडं चुकीचं आहे. मान्य आहे का तो त्याचं काम आहे ते, बट ते मला माहिती आहे त्याचा अर्थ काय होतो. सो मी जास्त त्याच्यावरती बोलणार नाही, बट ते चुकीचं होतं. तू काही पण बोललं असतं तरी चाललं असतं. हमाल एखाद्याला बोलणं ते खूप खालच्या लेवलला जातं आणि ते चुकीचं आहे. लायकी काढणं ते तर अजून चुकीचं आहे, बट एखाद्या व्यक्तीला असं बोलणं, तिच्या मनात तसं नसेल, त्याला खालचा दर्जा दाखवून देणं, बट ते बोलून गेली, बट ते थोडं चुकीचं आहे. बट ठीक आहे, त्याच्यामुळं भांडणं पण झाली. त्याच्यामुळे राखी सावंत वर्सेस रोशन आणि रुचिताची भांडणं झाली. नंतर रोशन आणि सचिन कुमावत पण आले होते. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. सागर कारंडे पण रडला, का रडला काय माहिती, पण चाललंय. नंतर तन्वीचा आवाज आजकाल खूप इरिटेट करतोय. विनाकारण ती कधी कधी भांडते, विनाकारण काहीच गरज नसताना. ती आजकाल आहे ना रुचिता बनत चालली. बट ती आधी भारी होती, का मुद्देसूद बोलायची. पहिल्यांदा जो राकेश ग्रुप आहे ना, तो आज प्लस वरती आला, बाकी सगळे खाली राहिलेत. कारण सगळं त्यांच्या बाजूला झाले. राखी पण त्याच्या साईडला झाली. परत रुचिता त्याची कपडे धुवायला गेली होती राकेश सावंतची, ही खराटे घेऊन आली. मारलं नसतं, बट तिला ढकललं तरी असतं स्विमिंग पूलमध्ये, एवढं तर कन्फर्म केलं असतं राखीने. राखी जरा त्या गोष्टीमध्ये आहे, त्याला माहिती बिग बॉसमध्ये कसं खेळायचं. एवढं सगळं घडलं असतं. बट आजचा एपिसोड मस्त होता, आवडला मला. तुम्हाला पण आवडला असेल. आणि कृपा करून सबस्क्राईब केलं तर बरं वाटेल मला. इथं कोपऱ्यात ते दिसतंय काहीतरी लाल, त्याच्यावर क्लिक करा, सबस्क्राईब करा. 46 आहे, किती दिवस मी 46 वर राहू, दररोज मी तेच गाणं गातोय. जरा करा करा, बरं वाटतं माणसाला. 50 एक होऊ द्या. आजचा व्हिडिओ पडल्यानंतर 50 झाले पाहिजे प्लीज.